हॅलो गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आपण अशा टॉपिक विषयी जाणून घेणार आहोत की आपण दिवसभर म्हणतोच मला पेन पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मला पुस्तक पाहिजे. ज्यावेळेस आपण म्हणतो चहा पाहिजे, हे जे पाहिजे आहे ना त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मला पाहिजे आहे म्हणजेच आय वॉन्ट. आता आपण ज्यावेळेस पाहिजे आहे, मला चहा पाहिजे आहे, मला झोपायचं आहे, मला मोबाईल पाहिजे आहे, मला कॅम्प्युटर पाहिजे आहे, मला इंग्लिश बोलायचं आहे, मला इंग्लिशमधून शिकवायचं आहे, हे जे आपण म्हणतो ना पाहिजे आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर चला तर आपण वॉन्ट विषयी माहिती घेऊ. लेट्स बिगिन. वॉन्ट आय वॉन्ट म्हणतो त्यावेळेस आय वॉन्ट म्हणतो तिथं पुढे फक्त आपल्याला जे पाहिजे ते ऑब्जेक्टिव्ह लिहू शकतो. चहा, कॉफी, पुस्तक, नॉलेज हे ऑब्जेक्ट आपण घेऊ. वॉन्ट म्हणजे पाहिजे आहे, पाहिजे आहे. सुरुवातीला आपण पाहू काय काय पाहिजे. तर आय आय वॉन्ट. आता सुरुवातीला आपण घेऊ टी. मला चहा पाहिजे. आय वॉन्ट बुक. आय वॉन्ट इंग्लिश नॉलेज. आय वॉन्ट स्लीप. आय वॉन्ट नोटबुक. मला चहा पाहिजे, मला बुक पाहिजे, मला इंग्लिशचं नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे, मला झोपायचं आहे, झोप पाहिजे आणि मला वही पाहिजे. असं आपण या वॉन्ट विषयी जाणून घेतो. पण आपण परत असं आवर्जून बोलतो मला पाहिजे होतं. पाहिजे होतं म्हणजेच काय? वॉन्टेड. तर वॉन्टेड विषयी आपण जाणून घेऊ. हे वॉन्ट म्हणजे पाहिजे आहे. तर याला आवर्जून आपण दुसरा ग्रुप विषयी बोलतो ही शी इट, तिथं वॉन्ट्स आहे ना, जसं की ही वॉन्ट्स कॉफी. जसं की शी वॉन्ट्स आयफोन. तिला आयफोन पाहिजे आहे. आता अशा प्रकारे ही शी इट साठी येणार वॉन्ट्स आणि आय यू वी दे यांच्यासाठी येणार वॉन्ट. तर आपण आता जाणून घेणार आहोत वॉन्टेड म्हणजे पाहिजे होतं. पास्ट विषयी बोलताना ईडी येणारच, वॉन्टेड येणार. पाहिजे होते. वॉन्टेड म्हणजे पाहिजे होतं. त्यात मग काय काय पाहिजे होतं? मला चहा पाहिजे होता. आय वॉन्टेड टी. मला कॉफी पाहिजे होती. आय वॉन्टेड. नंतर मला न्यू ड्रेस पाहिजे होता. मला काल बाईक पाहिजे होती. बाईक. मला लॉट ऑफ मनी पाहिजे होता. लॉट ऑफ मनी. आय वॉन्टेड टाइम. मला टाइम पाहिजे होता. आता त्या अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. आय वॉन्टेड टी. आय वॉन्टेड कॉफी. आय वॉन्टेड न्यू ड्रेस. आय वॉन्टेड बाईक. आय वॉन्टेड लॉट ऑफ मनी. आय वॉन्टेड पेन. आय वॉन्टेड टाइम. आता ज्यावेळेस आपण हे सेंटेन्स तयार केले ह्याच्यामध्ये टू ने वापरला का, तर जर आपण वॉन्ट आणि वॉन्टेडच्या पुढे जर टू लावत असेल तर त्याच्या समोर एक क्रिया आलीच पाहिजे, तरच सेंटेन्स तो पूर्ण होऊ शकतो. जर वॉन्टेड म्हणतोय तर त्यावेळेस हे येते आपल्याला जे पाहिजे त्या हे ऑब्जेक्टिव्ह आहे. टी, कॉफी, ड्रेस, बाईक, लॉट ऑफ मनी, पेन, टाइम. पण ज्यावेळेस आपण टू लावणार त्यावेळेस नक्कीच पुढे क्रिया आली पाहिजे. तर आपण ते सेंटेन्स पाहू. आता वॉन्ट टू फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आय वॉन्ट टू. इथे आहे ना वर्ब आणि नंतर गो व्हिलेज. मला गावाला जायचं आहे, जायला पाहिजे आहे. आय वॉन्ट टू गो टू व्हिलेज. आता आपण भरपूर सेंटेन्स तयार करू शकतो. मला खरेदी करायचं आहे म्हणजे मला खरेदी करायचं आहे, पाहिजे आहे. आय वॉन्ट टू
बाय न्यू कार. न्यू कार. मला पाहिजे, खरेदी करायची आहे न्यू कार, म्हणजेच मला पाहिजे आहे. नंतर मी म्हणू शकते की आय वॉन्ट टू सेल माय प्रोडक्ट. मला पाहिजे म्हणजे माझा सेल झाला पाहिजे असं मला वाटतंय. माझा सेल झाला पाहिजे, माझ्या प्रोडक्ट सेल झाला पाहिजे. जसं की ज्यावेळेस वॉन्ट बोलतो ना त्याच्या पुढे फोक आलाच पाहिजे. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. मला इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे आहे, म्हणजेच मला बोलायचं आहे पाहिजे आहे. वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. मला पाणी प्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. नंतर वॉन्टेडचं पण तेच होणार आहे. ऑब्जेक्ट आय वॉन्टेड, मला पाहिजे होतं. मला काय पाहिजे होतं त्याच्याविषयी आपण बोलू. आय वॉन्टेड टू न्यू बाईक. आय वॉन्टेड टू बाय न्यू बाईक. मला खरेदी करायचीच होती, पाहिजेच होती, खरेदी करायला पाहिजेच होती न्यू बाईक. नंतर मी म्हणू शकते मला काल कॉफी प्यायची होतीच. आय वॉन्टेड टू ड्रिंक कॉफी. मला कॉफी प्यायचीच होती. मला काल लवकर यायचंच होतं, यायला पाहिजेच होतं. आय वॉन्टेड टू कम. आय वॉन्टेड टू कम, मला यायचंच होतं, यायला पाहिजेच होतं. आय वॉन्टेड टू कम. नंतर मला बनवायचंच होतं स्वीट. आय वॉन्टेड टू मेक स्वीट. मला बनवायचंच होतं, काल मला स्वीट बनवायचंच होतं. किंवा मला नवीन ड्रेस घालायचाच होता. आय वॉन्टेड टू वेअर न्यू ड्रेस. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण घ्यायचंच होतं, प्यायचंच होतं, काल मला यायचंच होतं किंवा मला काल स्वीट करायचंच होतं हे आवर्जून सांगायचं, घालायचं होतं, त्यावेळेस वॉन्टेड टू आपण सेंटेन्समध्ये लावायचे आणि सेंटेन्स तयार करायचा. अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू शकतो. आता ह्याच्यामध्ये खासियत अशी आहे की ही शी ईट जरी आलं तरी वॉन्टेडच येतं, त्याच्यामुळे आवर्जून आपल्याला सेंटेन्स तयार करायला सोपा होतं. कारण ईड ही तर अगोदरच आहे. म्हणून शी वॉन्टेड टू सेल व्हेजिटेबल. तिला विकायचंच होतं व्हेजिटेबल्स, तिला भाजी विकायचीच होती काल. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवू आणि खूप छान इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला मदत होते. तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता एक सेंटेन्स तुम्ही बनवू शकता की मला काल खरेदी करायचंच होतं. हे जे आपण बोलतो ना त्यावेळेस आवर्जून कसा सेंटेन्स तयार करता आणि या पॉईंटचा आपण विचार करू. काल मला खरेदी करायचंच होतं, आपण आवर्जून बोलतो ना तर सेंटेन्स बनवू. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.